आणि ह्याच्यामध्ये मी पुदिना अजिबात नाही घातलेला आहे. बघ. आता जेवायचं, भूक लागली ना. आमचं काम आम्ही स्वतः पाहिले. मसाल्याला छान असा सुगंध आणि टेस्ट वाढ. इकडे तुला पण सोडते ये इकडे. वाघ्या तिकडून दर्या बंद आहे, इकडे नाहीये. घरी कसली जायची इकडे ये. अबघ गेला शेरू बघ, इकडनं जा. जा, काम नका जाऊ. वाघी हा बघा, हा ना आता बाहेरून धावत धावत आलाय. हा काहीतरी कल करून आलेला आहे बाहेरून. आला तो डायरेक्ट त्या बेडच्या खाली शिरलेला आहे. तो दादा आला. त्याचा अड्डा आहे तो. दोघांचे धमाल मस्त चालले सकाळपासनं. बाबू ये बाहेर ये. ए दादा ये, कुणाला ये रे इथे बाहेर. ये काय करून आलात बाहेर? काहीतरी करून आलेलं आहे, मारामारी करून आलेले आहेत असं मला वाटतंय. इतका शरीफ नाही आहे तो. 9:30लाच कडकडीत ऊन आलंय ना आज. बघा नेहमीप्रमाणे आपली आता उसरी झाले सुकून. आणि ते मिरची पण आता घातलेली आहे सुकत. साफ केलेली पण घातले आणि जी साफ करायची ना ती पण घातलेली आहे. आणि मस्त असं कडकडीत ऊन पडलेलं आहे 9:30च्या दरम्यान. तर दोघांना आंघोळ घालायला पाहिजे. आज वाघ्या शेरूने जाम मस्ती केलेली आहे. काय उधळतात बाप रे सकाळपासून. हा बघा, आणि दोघं पण घाण होऊन आले आहेत ते बघा. आमच्यात पाणी भरायचं काम होतं ना, त्यांना मोकळं रान मिळालं. हे बघा, ए चला घरात, त्यांना तर बांधून ठेवतो. हे बघा बांधली त्याला पूर्ण चिखलामध्ये. हा लोळून आलाय. डॅमवरती गेलेला. हा डॅमवरती गेलेला बघा. त्याला तर आंघोळ घालावी लागेल म्हणून बाहेरच बांधली. बस खाली आता. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. जरा 2 मिनटं बसूया. घामाघूम व्हायला झालं. मेन काम होतं ना आपलं मिरची सुकवायचं. तुम्हाला बघा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पाऊस पडलेला, त्याच्यामुळे आजचं आमचं मुख्य काम मिरची सुकवायचं. तर काल काय पाऊस पडलेला नाही आहे रात्री आणि चांगलं असं कडकडीत ऊन बघा पडलं आहे आता 9:30च्या दरम्यानच. आता मी चालले किचनमध्ये नाश्त्याचं वगैरे बघते. तुम्हाला एक गोष्ट सांगते, सध्या म्हणजे कुणाल मुंबईला गेला आहे ना त्या दिवसापासनं आमच्याकडचं जेवण संपतच नाही आहे. म्हणजे अक्षरशः मी 2 दिवस झाले त्याला जाऊन ना कुणालला. किती कमी प्रमाणात बनवते तरी पण ते जेवण उरतंच असं सगळं आहे. आत्ता पण बघा कालचं सगळं जेवण आहे तसंच. काल रात्री फक्त डाळ भात केला होता मी आणि भाजी होती दुपारची, भाकरीसुद्धा होती. तरी पण त्यातला डाळ आणि भात किती उरलेला आहे. त्याच्यामुळे सध्या मला आता प्रश्न पडतो की काय बनवायचं दोघांसाठी. जर का एवढंसं म्हणजे कमी प्रमाणात बनवून पण जर का जेवण उरत असेल मग बनवायचं काय असं सगळा विचार पडतो. या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या डोक्यामध्ये असं चाललं आहे की दुपारला आता खिचडी वगैरे बनवूया साधी सिंपल. आणि आत्ता ते ज्यूस बनवायचं आहे. बघा घाम बघा किती तो. मिरची पण साफ करून घेतली सकाळी. जाम बघा काढलेले होते ना झाडावरचे, ते कुणाला अर्धे पाठवले घेऊन मुंबईला आणि अर्धे मी इकडे ठेवले होते. त्याचा ज्यूस बनवते. आणि बाकी नाश्त्याला काय दुसरं काय लोक काय काम नाही करत आहे. बघूया आता कुणाल जेव्हा येतील ना तर त्यांना विचारते की जरा बाहेर त्यांचं काम चाललं आहे म्हणून. आधी पहिला पोटा पाण्याचंच करावं लागणार, कारण मिरचीचं काम सध्या चाललं आहे ना, मिरची साफ करायचं. आत्ता आमचं मुख्य काम कुठलं आहे आजपासनं, मिरची साफ करायचं. बायकांना सांगितलं होतं यायला, पण आता बघू त्या येतात की नाही. त्यांनी अजून काय नक्की मला सांगितलेलं नाही आहे. त्या म्हणाला की सांगतो फोन करून, पण अजून काय त्यांचा काय फोन बिन काय आला नाही आहे. त्याच्यामुळे आपण म्हणजे कालपासून सुरुवात केलेलीच आहे मिरची साफ करायला. पण आजपासून एकदम होतं ना जोरात शिफ्टमध्ये काम आपलं चालू झालेलं आहे. आता सकाळी बघा 1 टाईममध्ये झालेलं आहे साफ करून. आता घरात सगळं आवरायचं, दुपारी बसायचं आणि मग रात्री जेवायचं, असं 3 टाईममध्ये पटापट करून घेऊया. मच्छी मसाला आपला रेडी करायचा आहे. तो आता ना म्हणजे उद्याला तो मी दळायला देणार आहे अगोदर, कारण ऑर्डर आपल्या पेंडिंग आहेत. मच्छी मसाला आपला संपला होता
त्याच्यामुळे 7व्या बॅचमधला एक साधारण 3 का 4 ऑर्डर मी बाकी ठेवलेल्या आहेत. त्या आता लवकरात लवकर म्हणजे अगोदर मला पूर्ण करायच्या आहेत त्या ऑर्डर. म्हणजे आधी त्या हे करून पाठवून देणार आहे कुरिअर द्यायचं आणि मग बाकीच्या ज्या ऑर्डर आहेत ना त्या आपल्या 8व्या बॅचमध्ये होऊन जातील. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते, हळद आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे. जर का कोणाला हळद घ्यायची असेल, गावठी घरगुती हळद शेतकरी बघा पिकवतात ना ती हळद, तर आमच्या वाडीतले एक आहेत ना त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडनं मी खरेदी केलेली आहे. तुम्हाला जर का हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर देते, त्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा, तुम्हाला की नाही हळद मिळून जाईल. आणि घरगुती अस्सल गावठी हळद. चला आता आपण किचनच्या कामाला सुरुवात करूया. बघा जाम कटिंग करून ठेवलेले आहेत. म्हणजे काल रात्री ना मी कटिंग करून ठेवले कारण प्रमाण खूप जास्त होतं ना त्याच्यामुळे, आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. तर थोडे थोडे बघा कटिंग करून ठेवलं कसं फळ काळं पडतं तसं झालेलं आहे. तर पटकन आता आपण याचा ज्यूस बनवून घेऊया. शॉर्ट व्हिडिओमध्ये हा ज्यूस आहे ना मी तुमच्याशी शेअर केला होता, पण म्हटलं चला आता लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवते. त्यावेळेस आहे ना मी पुदिना घातला होता ज्यूसमध्ये, पण आज मी पुदिना नाही घालणार आहे. कारण पुदिना घातल्यानंतर रंग जो असतो ना ज्यूसचा तो चेंज होतो, म्हणजे हलकासा असा हिरवा कलर पण येतो. त्याच्यामुळे आज विचार करते की पुदिना न घालता करूया. आधी कुणालच्यावर विचारते पुदिना घालू का नको ते. कुठं गेले? हां ज्यूसमध्ये पुदिना घालू? कमी घाल, जरासा घाल ना. जरासं नाही, जरासंच घालते, पण तरी पण ते हे होतंच ना. हां चांगला असतो ना गरमीतनं पुदिना. आणि आपलं जे सरबत आहे ना ते बघा मी बनवून तयार झालेले आहे. आता इतके म्हणजे सध्या ऑर्डरसाठी इतके कॉल येत आहेत. आत्ता मी ही रेसिपी शूट करायला घेतली होती, पण जवळजवळ 10 मला कॉल आले. त्याच्यामुळे मग अर्धवट राहिलं माझं. मग कारण तुमचे कॉल उचलणं पण गरजेचं असतं ना, महत्त्वाचं असतं ते. तर हा बघा रंग बघा तुम्हाला दाखवते. आणि ह्याच्यामध्ये मी पुदिना अजिबात नाही घातलेला आहे. बघा कसा कलर आला आहे तो. आता यात थोडीशी साखर घालायचे, चाट मसाला आणि काळं मीठ असतं ना ते थोडंसं ॲड केलं तर छान असा चविष्ट आपलं सरबत हे तयार झाले जामचं. आणि प्रमाण बघा, हे टोप आहे ना मगाशी भरलेलं होतं बघा, तुम्हाला मी दाखवलं तेव्हा. आणि आत्ता बघा किती म्हणजे जवळजवळ 1 लिटरच्या वर आपलं जे सरबत आहे निघालेलं आहे. आणि चवीला खूप भारी लागतं आणि या गरमीतनं तर सगळ्यात बेस्ट आहे. चला तर शॉर्ट व्हिडिओमध्ये ना ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. काल पळाला जाऊ पळालेला. हां एकाची बघा आंघोळ झाली ह्याची, पूर्ण काळे काळे झाले होते, चिखलामध्ये माखले होते. त्यांना आंघोळ म्हटलं ना की पळतात नुसते. हा पण मगाशी केकटत होता, म्हणजे आंघोळ नाही करायची ना म्हणून. आणि हा पण पळ होता मगाशी. मग दोघांना की नाही बांधून ठेवलं आणि त्याच्यामुळे ते आता हाताशी गावलेले आहेत आपल्याला आंघोळ घालायला. आता कसा गोरा गोरा झालाय वाग्या. आता जेवायचं, भूक लागली ना. हां हे बघा ही लादी पण मी पुसायची ठेवली, कारण हे दोघांचा जो नखरा चालेल ना सकाळी, हे इकडे धावतात तिकडे धावतात, हे चिखलाचे पाय बी, त्याच्यामुळे मी हे तसंच ठेवून दिलं. म्हटलं मी नंतरला पुशीन, कारण कुणाला जेव्हा तिकडे गेले होते ना त्यांच्या मागे मागे दोघंजण गेले होते आणि मारामारा वगैरे करून आलेले आहेत आज. शंकेश्वरी ना किती आणले? एवढीच ना घेऊन ये गे. टप आणलंय बघा. मी आतमध्ये बसू का? जागा होईल इथे बसायला? वारा चांगला आहे ना इथे. चला मिरची साफ करायला घेतोय आम्ही. हा घ्या टपात आण. हा हा बरं वाटतं इथे जरा. का मी जाऊ आणायला? सरबत आणू पियाला? आणू? जर पकडा टप पकड, मी आणते. अरे वला होईल तिकडे, सुका ठेव. 2:45 झालेले आहेत आणि थोडासा आराम केला आहे आम्ही दोघांनी. गरमी असल्यामुळे झोप काय लागत नाही, घामाघूम व्हायला होतं. त्याच्यामुळे बाहेर बसलेलं बरं आणि आपलं काम केलेलं बरं. एडिटिंग मी आता करून घेतली आणि म्हटलं आता मिरची साफ करून घेऊया. मिरची साफ करायला बायका की नाही उद्याला येणार आहेत. मग अशी फोन आला होता त्या काकींचा की आज काय त्यांना जमणार नाही, त्यांचं काम आहे ना शेतीचं वगैरे, पण उद्याला मात्र येतो. ठीक आहे म्हटलं, त्या येईपर्यंत आपण म्हटलं सगळी तयारी करून ठेवूया. म्हणजे अर्धी मिरची साफ करून ठेवणार, कारण मसाला आपला की नाही जास्त प्रमाणात बनवायचा आहे ह्या वेळेस, पण त्याच्यासाठी भरपूर ऑर्डर आहेत. तर हा बघा हा ज्यूस आता काढला आहे, कोणाच्या आवारानं देते जरा आणि मी पण पिते. आणि मग जोरशोरमध्ये काम करायला आपण सुरुवात करूया. आज जेवणामध्ये ना खिचडीच बनवलेली मगाशी, ते आम्ही 12:30-1:45ला जेवलो आणि त्याच्यानंतर मग थोडासा जरा आराम केला. पण ह्या गरमीमुळे आराम करणं पण शक्य होत नाही.
बघा आता तुम्हाला मी कलर दाखवते कसा बघा लाईट गुलाबी रंग आलेला आहे. ह्यात मी पुदिना नाही घातला आहे ना, नंतर पुदिना असतं ना आता वेगळा कलर आला असता. मला पण घेते. तर एप्रिल महिना बघा चालू झालेला आहे, म्हणजे सगळ्यांचे सुट्टीचे दिवस, म्हणजे खास करून लहान मुलांचे शाळेला सुट्टी पडलेली आहे. आणि आपले मुंबईकर बघा आता गावी यायला की नाही सुरुवात झालेली आहे. समोर तुम्हाला दिसते स्क्रीनवरती हे आपले सबस्क्रायबर आहेत जे मुंबईवरनं आलेले आहेत. आणि आत्ता म्हणजे मी तुम्हाला म्हणाल ना की एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याकडे भरपूर अशी माणसं जी आहेत ना जी जोडलेली आहेत आपल्या चॅनलशी, आम्हाला आवर्जून भेटायला येतात. आणि ह्यांनी पण सकाळी आम्हाला फोन केला होता की आम्ही तुम्हाला भेटायला येतो आहे म्हणून. तर म्हणजे संध्याकाळी येतो असं ते म्हणाले होते. तर संध्याकाळी अंदाजे काहीतरी 4:30 पावणे 5च्या दरम्यान ही सर्वजण आले. आणि आम्ही त्यावेळेस म्हणजे आमचं कसं मिरची साफ करायचं काम चाललं होतं, तर इथे बसून आमच्या गप्पा गोष्टी सगळ्या चालल्या होत्या. नाव सांग बरं तुझं. माझं नाव ज्ञानदा. पूर्ण नाव सांग. नादोदा तेजस बसिरकर. तू कोणाला भेटायला आली? मी शेरू आकाला भेटायला आली. हां, कुठून आली सांग बरं. कुठून आली तू? मी 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 मुंबईवरनं ना? मुंबईवर आहे. हां. तर ही आपली छोटी सबस्क्रायबर आहे जी आपल्याला भेटायला आलेत. तुझे मम्मी पप्पा आणि आजी पण आलेली आहे, हो की नाही? तिला आपलं घर बघायचं होतं आणि शेरू वाघेला भेटायचं होतं ना. मी सरबत बनवते पटकन. तर पाहुणे मंडळी आलेत ना, ते बाहेर आहेत. तर हे बघा पटकन सरबत बनवलं आहे, तुम्हाला मी दाखवते. हां, कसं झालं आहे बाई सरबत? चांगले मस्त आहे ना. हो. स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर. शाबरी. तुला आवडतो स्ट्रॉबेरीवाला? आपण आता बाहेर जाऊया. हां चला, सरबत घेऊन बाहेर जाऊया. हे सगळे मीडियम आहे. हां ते सगळं मीडियम आहे, ते सगळं वेगळं वेगळं ठेवलेलं आहे ते. आणि ते गरम नाही ना, ते ना हे टपामध्ये तेवढेच आहेत. हा स्पेशल मसाला बघा लिहिले ना वरती. नमस्कार, मी श्वेता म्हशीलकर. मी आज काकींच्या घरी आली आहे पवारवाडीमध्ये. आणि काकींचे सर्व मसाले, त्यानंतर कुळदाचं पीठ, वड्याचं पीठ, नाचणी, त्यानंतर हे मच्छी मसाला आणि बाकी सगळं मसाले मी पाहिलेत. आणि काकी खूप मेहनत करतात, त्यांचे सर्व मसाले चांगले आहेत. तर तुम्ही त्यांना असं सपोर्ट करा आणि त्यांचे मसाले घ्या, अशी माझ्याकडून नम्र विनंती. नाही खूप सगळ्यांनी म्हणजे साथ दिले आम्हाला. तुम्ही आता बघितलं प्रत्यक्ष आमचं काम. खूप कष्ट करतात, आम्ही स्वतः पाहिले. आमचं काम चालू होतं आणि आले. खूप दिवसापासून येण्याची इच्छा होती आणि आज पाहिलं काकी खूप मस्त त्यांचा बिझनेस चालू आहे. तर तुम्ही त्यांना खूप सपोर्ट करा. नाही खूप पब्लिकने आम्हाला खूप सपोर्ट केलाय आणि त्याच्यामुळे सगळं शक्य. आता तुम्ही बघितलं मिरची वगैरे बघितलं सगळं, बाहेर आमचं काम चालू होतं. आणि आता मी पण काय बोलू होतं. हां तेचा तो भुंकायला लागला. तर आलेली पाहुणी मंडळी म्हणजे बराच वेळ थांबले होते आणि भरपूर अशा गप्पा गोष्टी केल्या. आणि त्याच्यानंतर मग ते त्यांच्या की नाही घरी निघून गेले. आणि पुन्हा आम्ही तुम्हाला भेटायला येऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्हाला पण खूप छान वाटलं. म्हणजे असं कोण भेटायला आलं ना की आम्हाला पण बरं वाटतं. 4 माणसं भेटतात, गप्पा गोष्टी होतात आणि छान वाटतं मग. तर ती लोक गेल्यानंतर आता इथे बघा गरम मसाला मला तयार करायचा होता. हा ऑर्डरचा आपला गरम मसाला आहे. तो सर्व मी ना काढून ठेवला होता मेजरमेंट घेऊन. आणि आता इथे भाजायला की नाही सुरुवात केलेली आहे. चुलीवरती हलकं फक्त भाजून घेणार आहे. ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे, लॉंग व्हिडिओमध्ये दाखवलेलं नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आज बनवतेच आहे तर तुम्हाला दाखवते. तर हा सगळा मसाला आहे ना ऑर्डरचा आहे. बापरे, झालं बघा गरम मसाला भाजून झाला. तो आता थंड करायचं आहे. आणि आता पुढचं काम तुम्हाला मी दाखवते. पुढचं आता ही बघा जायफळ आहेत ना, त्याला ह्या खलबत्त्यामध्ये कुटून घेते आणि मग गरम मसाल्यामध्ये घालायचं. म्हणजे वरून घातलं ना जायफळ कुटून की आपल्या मसाल्याला छान असा सुगंध आणि टेस्ट वाढते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आता मी कुटून त्यात टाकणार. जायफळचा सुगंध खूप भारी झालं. बस आता हे जाईल सगळं मसाला आपला डंक्यामध्ये कुटायला. गरम मसाल्याचं झाल्यानंतर आता इथं पुन्हा बघा आपल्या मसाल्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे.
म्हणजे सकाळपासून आज पूर्ण दिवस आम्ही ह्या मसाल्याच्या कामासाठीच घालवलेला आहे. आता 2-3 दिवसामध्ये सगळ्यांच्या ऑर्डर पटापट पूर्ण करून त्यांना की नाही कुरिअर करायचं आहे. म्हणजे सध्या बघा आपल्या घराचं काम चालू होतं, त्याच्यामुळे 2-3 दिवस उशीर झाला आहे आणि त्याच्यामुळेच आता पूर्ण लक्ष म्हणजे पूर्ण फोकस आमचा आता ह्या मसाल्याकडे लागणार आहे आणि लवकरात लवकर सगळ्यांच्या ऑर्डर पूर्ण करून तुम्हाला की नाही तुमच्या घरपोच की नाही केली जाईल. तर इथे संध्याकाळच्या वेळेस सगळं आता आवरावर करायला की नाही सुरुवात केली होती मी. आमची कपड्याची मशीन चालू आहे. आता कपडे लावलेत उशिरा एवढ्या. आज जरा दिवसभर थोडंसं काम जास्त होतं ना, त्याच्यामुळे जरा लेट झालं. आता लावले होऊन जातील आता. आणि आता वाघ्या शेरू ते बघा जरा राऊंड चालला आहे वाघ्या शेरूचा. सगळं आता मिरचीचं सगळं आता आवरून घेतलं, सगळं भरून ठेवलं. कारण मिरचीवर सुकवलेली ना ती भरायची बाकी होती थोडीशी. आणि आता व्यवस्थित सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे. उद्या सकाळी आपले 2 मसाले की नाही दळायला जातील आणि त्याच्यानंतर बाकीचे 2 मसाले पुढच्या 1-2 दिवसामध्ये दळायला पाठवायचे. पूर्ण तयारी आपल्याला सध्या चाललेली आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.